महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा मध्ये झालं, जनतेने केलं ते उत्स्फूर्त आंदोलन होतं। या आंदोलनामध्ये काही तरुणांवरती रेल्वेने गुन्हे दाखल केलेले आहेत। त्या तरुणांना रेल्वे कोर्टामध्ये आणलं जाणार आहे। माझी आपल्याला विनंती, ज्यांना शक्य आहे त्यांनी रेल्वे कोर्टामध्ये त्या तिकडे यावं, तिकडे वकीलपत्रावर साईन करावी आणि बाजू मांडून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी रेल्वे कोर्टाकडे यावं। आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं ना असंही केलेलं संघटनेने। आरोपीने केलेले जे कृत्य आहे ते निंदनीय आहे, घृणास्पद आहे, जंगली जनावरांना लाजवेल असं आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की या आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही आणि आज त्याला 10 वाजता हजर केलं कोर्टामध्ये। आमचे कोणीही वकील त्या ठिकाणी हजर झाले नाहीत, कोणी वकीलपत्र घेतलेलं नाही। आमच्या संघटनेच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। साहेब, तेच तुम्हाला सांगतो की जे कृत्य आहे ते निंदनीय आहे। ज्या मुलींना काहीच कळत नाही, 3-3.5 वर्षाचं लेकरू आहे, अशा 3-3.5 वर्षाच्या लेकरावर जर तुम्ही असा अतिप्रसंग करणार असाल तर ते का करू नये, आणि ते आम्ही करणार आहोत। कारण असे जर गुन्हेगार समाजामध्ये वावरत आले तर जगणं मुश्किल होईल। आमच्या मुली बाहेर जाणं, आम्ही बाहेर कसं पाठवू शकणार आहोत, शाळेत कसं पाठवणार आहोत? बेटी बचाव बेटी पढाव सगळे चाललंय, पण वास्तवात काय आहे ते वाचवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे की या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।